राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट आज आमच्या या पक्षाचा वर्धापन दिवस आहे. 27 वर्षात पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्ताने मोतीराम पार्क मध्यवर्ती कार्यालय राष्ट्रवादीचं धम्मदीप बुद्धविहारच्या बाजूला या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून किशनराव तारमाळे साहेब यांना आमंत्रित केलं होतं आम्ही. त्याचप्रमाणे अंबरनाथ मतदारसंघाचे अध्यक्ष गणेशजी गायकवाड साहेब, उपाध्यक्ष राजू श्रीवंशी, मुदलियार मोरे साहेब आणि कुलकर्णी साहेब, माने साहेब उपाध्यक्ष प्रवीणजी माने यांच्या उपस्थितीत आज हा छोटेखानी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केला. ॲक्च्युली कार्यक्रम हा खूप मोठा झाला असता, परंतु मोठे दुःख झालेले. आमच्या पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जाण्याने पक्षावर मोठी संकट आलेले. ते त्याकरिता आम्ही छोटेखानी कार्यक्रम उपस्थित केलेला आहे. ध्वजारोहण केला, लाडू वाटले कार्यकर्त्यांच्या समोर. आणि वर्धापन दिवस आज होता, तारमाळे साहेबांनी सांगितलं अध्यक्षांनी, पण दिल्लीला काही कार्यक्रम असल्यामुळे आमच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री आमच्या ताई ह्या दिल्लीला रवाना झाले. म्हणत तो एक दिवस पुढे ढकलले आहे. म्हणजे उद्या आजचा कार्यक्रम हा उद्या ठेवलेला आहे, म्हणून हा कार्यक्रम उद्या सन्मुखा हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले. सर्व कार्यकर्त्यांना उद्या या ठिकाणी आम्ही 10 वाजता उपस्थित राहून बस या ठिकाणून निघणार आहेत, रवाना होतील आणि उद्या मुंबईला आम्ही हा कार्यक्रम करण्यासाठी जाणार आहोत. आणि आजच्या या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना लाडू वाटून आम्ही शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट अजितदादांना समर्पित वाढदिवसाच्या या 27व्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी माननीय श्रीमती सुनेत्रा वहिनी, राज्याच्या अध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार आज या वाढदिवसाचं वर्धापन दिनाचं निमित्त साधून अंबरनाथ शहराचे अध्यक्ष सन्माननीय सदामामा पाटील, उपनगराध्यक्ष मनोज नगरपालिका या ठिकाणी ऑफिसमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम, आपला वर्धापन दिन कार्यक्रमाचा झेंडावंदन वहिनींनी दिल्लीला केला. आणि या ठिकाणी प्रदेश काँग्रेसला माननीय छगन भुजबळ साहेब यांनी केला. आणि अंबरनाथमध्ये मला या ठिकाणी संधी मिळाली. खऱ्या अर्थानं आपला हा वाढदिवस आज 10 तारखेला ठरला होता, परंतु काही कारणानिमित्त हा दिल्लीला मीटिंग असल्या कारणाने देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी अचानक मीटिंग लावल्या कारणानं आपला एक दिवस पुढे. तर आपला उद्या 11 तारखेला 2 वाजता पुष्पानंद सन्मुखानंद हॉल येथे 2 वाजता मीटिंग आयोजित केलेली आहे. आम्ही अंबरनाथ शहरामधून व ठाणे जिल्हा ग्रामीण मधून सर्व तालुका अध्यक्षांची तयारी केलेली आहे. वास्तविकता हाच दिवस वाढल्याने उद्या तो संपूर्ण कार्यक्रम आम्ही अंबरनाथ शहरामधून जास्तीत जास्त माणसं, तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण मधून जास्तीत जास्त माणसं या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आपण खऱ्या अर्थानं वर्धापन दिन साजरा करतोय तरी आपल्याला थोडासा आनंद नाही. आपले नेते माननीय अजितदादा पवार साहेब ते राष्ट्रीय अध्यक्ष होते, मार्गदर्शक होते, आपल्या सर्वांचे कैवारी होते, पण ते आपल्यामधून गेल्या कारणानं आपण हा वाढदिवस साजरा करायचा किंवा नाही, वर्धापन दिन करायचा किंवा नाही ही शंका होती. पण महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांनी प्रदेशला मीटिंग लावून सर्वांच्यावर चर्चा करून वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठरलेला आहे. सर्वांच्यावर सर्व जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येकाने ती जबाबदारी पार पाडावी
आज या ठिकाणी सदाभाऊ पाटील यांना मला झेंडावंदनचा कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मामाला मी धन्यवाद देतो. आणि सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आज वर्धापन दिनानिमित्त लाडू वाटपाचा कार्यक्रम करून सर्वांना, आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीने आमचं या अंबरनाथमध्ये वास्तव्य राष्ट्रवादीचं चालणार आहे. मामांच्या नेतृत्वात या ठिकाणी हे काम होईल. तसेच आज सकाळी माननीय प्रमोद इंदुराव साहेब यांनी मला सांगितलं की आपला वर्धापन दिन झेंडावंदन करूया. मी ताबडतोब 8 वाजता मामांना फोन करून अगदी थोड्या कालावधीमध्ये संपूर्ण तयारी करून मामाने केली. त्याबद्दल धन्यवाद. वर्धापन दिन साजरा झाला हा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यापुढं संपूर्ण आपण सुमित्रावजींना, अगदी अजितदादांना जशी मदत केली तशी आपण सर्वजण सुमित्रावजींना ताकद देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.